अरे आमची माती आमची माणसं. अंबानगरी म्हणजे आपल्या अमरावतीत पोहोचल्यानंतर जी मजा येते ना भावा. आणि सकाळी सकाळी जेव्हा आपली आई आपल्याला उकळ पेंडी बनवून देते, हा भाई हेवन. सकाळच्या जेवणामध्ये येते वांग्याची भाजी, दिव्यांवरून तेल टाकणं आवश्यक आहे, कारण आपल्याला पाहिजे कोलेस्ट्रॉल. संध्याकाळच्या चहासोबत चिवडा आणि IPL ची मॅच, वा वा वा. रात्रीच्या जेवणात वड्याची भाजी, ताक, हाय. दुसऱ्या दिवशी सकाळी गल्लीतल्या दुकानात समोसा आणि रस्सा. दुसऱ्या दिवशीच्या जेवणामध्ये केळाचं कालवण आणि पोळी. कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. गोबीची भाजी आणि शिळ्या पोळीचा पराठा, बेस्ट कॉम्बिनेशन. मग दुपारच्या वेळी आलो वावरात. आपल्या फार्म हाऊसची एक झलक पाहून घ्या. तिसऱ्या दिवशी सकाळी होता सावजी मटणाचा बेत, त्याच्यासोबत लिटिल लावली. आपले बाबा जराशे फ्री आहे म्हणून थोडसा एखाद पेग मारला. हाय सावजी मटण खाल्लं. चौथ्या दिवशी सुरू झाला पुरा नाश्त्याचा माहोल. अमरावतीत राहून जर तुम्ही आजपर्यंत मनीषचा नाश्ता नसेल केला तर तुमची जिंदगी झंड आहे, झंड. कचोरीच्या अंदर वळा असा खूप असते तो. काय लागते बोटे हा आयटम. टेल मी यू आर फ्रॉम अमरावती विदाउट टेलिंग मी यू आर फ्रॉम अमरावती. गिलावडा म्हणजे आमची आयडेंटिटी आहे भावा. शेवटी एक घास रबडीचा. जवाहर गेट पासची ट्रॅफिक तर तुम्हाला माहितच आहे. साला आपल्या गल्ल्यातलं बारके आहे. या रीलला जो लाईक करून फॉलो करून त्याच्या तोंडात एक प्लेट गिलावडा.